नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज मी घेऊन आले आहे अशी एक भन्नाट खमंग चटकदार लसूण चटणी, जी एकदा बनवली की 3 महिने अगदी 6 महिने आरामात टिकेल आणि प्रत्येक घासाची चव दुप्पट करेल। ही चटणी इतकी झणझणीत आणि स्वादिष्ट आहे की भाकरी, पोळी, पराठा, वरण भात किंवा अगदी स्नॅक्ससोबतही जबरदस्त लागते। सोप्या साहित्यामध्ये आणि अगदी कमी वेळात बनणारी ही रेसिपी प्रत्येक घरात नक्की ट्राय करावी अशी आहे। अगदी सातारा स्पेशल म्हणायला काही हरकत नाही। साताऱ्याकडे अशा पद्धतीने चटणी, लसूण खोबऱ्याची चटणी केली जाते आणि फार छान चवीची चटकदार खमंग चटणी तयार होते। अगदी झणझणीत चवीची ही चटणी तुम्ही भाकरी पोळीबरोबर फार छान चवीला लागते। जर तुम्हालाही तोंडाला पाणी सुटेल अशी खमंग चटणी आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। आणि अशा पद्धतीने ही चटणी आपल्याला एखाद्या जारमध्ये स्टोअर करून अगदी 6 महिने 3 महिन्यापर्यंत तुम्ही अगदी याचा स्वाद घेऊ शकता। मला जेवढी हे पहा, इथं फार छान चवीची ही चटणी झालेली आहे। वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। 1 बाऊल खोबरं घेतलं मी, खोबऱ्याचे उभे काप करून घेतले। तुम्ही खोबरं किसूनही घेऊ शकता। 1 बाऊल मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत, माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे आहेत ते मी घेतलेले आहेत। आणि 1 बाऊल मी इथं लसूण घेतलेला आहे। लसूण पूर्ण न सोलता थोड्याफार त्याच्या पाकळ्यावरती साल जे असतं ते साल ठेवा, छान चवीला लागतं। 2 चमचे इथं सफेद तीळ मी घेतलेले आहेत आणि चवीनुसार इथं तिखट घेतलेलं आहे। झणझणीत असं हे लाल तिखट मी घेतलं, कलरचं आणि चवीला तिखट असं हे मी घेतलेलं आहे। आता आपण हे जे आपले मसाले आपण घेतलेले आहेत ते आपण व्यवस्थित भाजून घेऊया। छान असे हे मसाले भाजले तर आपली चटणी टिकायला फार छान जाते, बुरशी लागत नाही किंवा त्याचा खवट वास येत नाही। त्याच्यामुळे हे जे खोबरं आहे हे खोबरं आपल्याला छान लालसर असं परतून घ्यायचं आहे। जास्ती करपून देऊ नका, थोडेसे डाग खोबऱ्यावरती पडायला लागले की आपण खोबरं काढून घेऊया। जेवढे तुम्ही हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घ्याल तेवढी चटणी टिकायला छान जाते आपली। आता हे तीळही आपण छान तडतडीत अगदी तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। 2 चमचे पोहे खायचे चमचे मी इथं 2 चमचे तीळ घेतले आहेत। तीळ ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर घ्या, नाही घेतला तरी ही चटणी छान होते। पण तिळामुळे चटणीची पौष्टिकता तर वाढतेच, पण चवीला ही चटणी छान लागते। तर इथं पहा, हे तीळही छान असे चांगले खमंग आपण भाजून घेऊया। तीळ भाजून झाले की आपण लसूण घेऊया। लसूणही थोडासा आपल्याला शेकवून घ्यायचा आहे, अगदी पूर्ण भाजायचा नाही आहे, अगदी थोडासा हलकासा शेकवून घ्या। आणि कशासाठी, पूर्ण आपण हे जे जिन्नस घेतले आहेत याचं मॉइश्चर थोडंसं आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे ओलावा कमी करायचा आहे। जेवढा तुम्ही ओलावा कमी कराल तेवढी चटणी टिकायला छान जाते। शेंगदाणे माझ्याकडे आहेत, आता हे शेंगदाणे मी ऑलरेडी भाजलेले होते, पण थोडेसे मी तव्यावरती शेकवून घेते। तुम्ही कच्चे शेंगदाणे घेतले तरी व्यवस्थित चांगले खरपूस असे भाजून घ्या चटणीसाठी। तर इथं पहा, आणि मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं कोणतेही जिन्नस कमी जास्ती करू शकता। तर इथं सगळं आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घ्यायचं आहे आणि छान असं हे मिक्सरचं भांडं पल्स मोडवरती फिरवायचं आहे आपल्याला। एकसारखं फिरवू नका, कारण शेंगदाणे आणि खोबरं तेलकट असल्यामुळे याचं चटणी चिकट होऊ शकते। 1 चमचा मी इथं खडे मीठ घेतलं आणि आपला हा लाल तिखट जे आहे मिरची पावडर ती घेतली। आता झाकण लावूया आणि हा मिक्सर पल्स मोडवरती अगदी 1-1 सेकंदासाठी चालू बंद करायचा। एकसारखा फिरवू नका, एकसारखा जर तुम्ही फिरवलात तर नक्कीच ही चटणी चिकट होते। खोबऱ्याला तेल सुटतं, शेंगदाण्याला तेल सुटतं आणि चटणीचा लगदा होतो। तर तसा होऊ नये, चटणी चांगली अगदी सुटसुटीत मोकळी व्हावी म्हणून 1-1 सेकंदासाठी चालू बंद मिक्सर करत तुम्ही हे फिरवून घ्या। आणि पहा, इथं अशा पद्धतीने आपली मोकळी सळसळीत अशी छान ही लसूण खोबऱ्याची किंवा लसणाची चटणी तयार आहे। अगदी गरमागरम पोळी, गरमागरम भाकरी किंवा अगदी वडापाव केला तर वडापावमध्ये सुद्धा पावमध्ये भरायला ही चटणी फार छान लागते। आणि पहा, अशा पद्धतीने आपली खमंग अशी चटकदार झणझणीत लसूण चटणी तयार आहे। आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा। रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नक्कीच ही चटणी करून तुम्ही ट्राय करा, अगदी तोंडाची नक्कीच चव वाढवणारी ही चटणी आहे। अगदी वरण भाताबरोबरही चवीला फार छान लागते। झणझणीत तर होतेच, पण अगदी लसणामुळे तिला इतकी छान चव येते, तुम्ही करून पहा। आणि इथं मी दाखवते तुम्हाला, अगदी मोकळी सळसळीत अशी ही चटणी झालेली आहे। आणि अशा पद्धतीने मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।
पुन्हा भेटू अशाच पारंपरिक चटकदार झणझणीत रेसिपीसह. आणि मी ज्या रेसिपी तुम्हाला दाखवते त्या नक्की ट्राय करून तुम्ही पाहत जा. फार छान रेसिपीज होतात. आणि धन्यवाद मंडळी.